PCTs, Infinity, PCTs, Infinity, PCTs, Infinity, PCTs, Infinity. पिंपरी चिंचवडच्या सर्व नागरिकांना माधुरीचा मनापासून नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM. श्रोते हो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि या विषयावर बोलण्यासाठी इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये आज महत्त्वाची व्यक्ती आलेली आहे. आधी विषयाची ओळख करून देते. श्रोते हो, पिंपरी चिंचवड हे शहर विकसित शहर म्हणून ओळखलं जातं. या विकासाचं जे मूळ आहे ते म्हणजे इथे उपलब्ध असलेली नैसर्गिक संपत्ती, ज्यामध्ये समावेश आहे नदीचा, अर्थात पाण्याचा. आपण पाण्याला जीवन असं म्हणतो, बरोबर? का? कारण पाण्याशिवाय आपलं अस्तित्व टिकून राहूच शकत नाही. आणि म्हणूनच ह्या पाण्याचा जो स्रोत ती म्हणजे नदी. या नदीचा गौरव करून नदीला लोकमाता म्हटलेलं आहे आपल्या पुराणामध्ये. पाणी हे जीवन आहे हे विज्ञानाला सुद्धा पटलेलं आहे. आणि म्हणून जिथे जिथे विज्ञान पोहोचतंय तिथे तिथे ते आधी जीवन शोधत आहे. म्हणजेच काय शोधत आहे? पाणी शोधत आहे. ज्ञानदेवांनी सुद्धा त्यांच्या विचारामध्ये असं म्हटलं आहे की पाण्याची ठेव एका पिढीने सांभाळून दुसऱ्या पिढीला परत देऊन उतराई झालं पाहिजे. दुसऱ्या पिढीने सांभाळून ती तिसऱ्या पिढीला परत देऊन उतराई झालं पाहिजे. असं पिढ्यानपिढ्या जेव्हा चालू राहील ना, तेव्हाच माणूस समृद्ध आणि सुसंस्कृत होण्यासाठी मदत होईल. याच जाणीवेने माणूस माणसाला ओळखू लागेल. त्याच्या संस्कृतीचा विकास होईल, तिचं जतन होईल, संवर्धन होईल. श्रोते हो, पाण्याला आपण जीवन म्हणतो असं मी आधीही म्हटलं. आज आपण आपली स्वप्न पूर्ण करत असताना जे 24 तास धावत असतो ते जिच्यामुळे धावतो ती नदी. तिच्याकडे थोडंसं थांबून आपण लक्ष द्यावं म्हणून आजचा हा विशेष कार्यक्रम. आज नदीकडे तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हिचं प्रदूषण वाढतंय, थोडीशी आजारी पडली आहे. आता हिला अनेक कारणं आहेत. लोकसंख्येचा विस्फोट आहे, औद्योगिकीकरण आहे, पाश्चात्य जीवनशैलीचं आपण जे अंधानुकरण करतो आहोत ना, हे सुद्धा त्याचंच एक कारण आहे. अंधश्रद्धा आहेत, असे अनेक घटक याला कारणीभूत आहेत. पण आजची ही नदी जशी पूर्वी होती समृद्ध प्रवाही, तशीच जर ती आपल्याला पुढच्या पिढीला सुपूर्द करायची असेल तर तिच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी आपण काय करायला हवं, काय करू शकतो, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. भावी पिढीसाठी जीवनाचा हा अमूल्य ठेवा आपल्याला जपायचा आहे. ही नदी निर्मळ, प्रवाही, स्वच्छ ठेवायची आहे. आणि याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून सातत्याने प्रयत्न करायचे आहेत. आणि याच विषयावर म्हणूनच अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आपल्या भेटीला आज आलेली आहेत सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. आणि ते आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शेखर सिंग, जे स्वतः इंजिनियर आहेत आणि पर्यावरणासंदर्भात सुद्धा आग्रही आहेत. जेव्हा विज्ञान आणि निसर्ग यांची सांगड घातली जाते ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण आपल्या शहराचा, आपल्या आयुष्याचा विकास करू शकतो. आणि मला वाटतं माननीय शेखर सिंग हे त्याचंच एक उदाहरण आहेत. ते निसर्गाशी जोडलेले आहेत आणि त्याचबरोबर विज्ञानाशी सुद्धा. आणि म्हणूनच त्यांचं मार्गदर्शन आपल्याला अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. माननीय शेखर सिंग सर, तुमचं इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करते. खूप धन्यवाद. सर, आता जसं आपण सुरुवातीला सांगितलं की पिंपरी चिंचवड शहर विकसित शहर म्हणून ओळखलं जातं आहे आणि याचं मूळ आहे नदी. आणि आपल्या शहराशी निगडीत ज्या नद्या आहेत, पवना आहे, इंद्रायणी आहे, मुळामुठा नदी आहे, ह्या सगळ्यांमुळे आज आपला संपूर्ण परिसर हा समृद्ध म्हणून ओळखला जातो आहे. उद्योग इथे नवनवे वसत आहेत. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर या नद्यांची सध्याची परिस्थिती काय आहे याबद्दल आपण काय सांगाल? खरं जर म्हटलं तर पिंपरी चिंचवड शहर एक प्रकारे भाग्यवान आहे की तीन नद्या आपल्या शहरामध्ये वाहतात. तुम्ही इतर शहरांचा विचार केला की काही ठिकाणी एक नदी, काही ठिकाणी कोणतीच नदी नसतो. मोस्टली आपले मोठे शहर सगळेच नदीवर असतात किंवा आपल्या समुद्रावर असतात. आणि त्याची जोडणी जे तुम्ही सुरुवातीलाच म्हटला, जल म्हणजे जीवन आहे आणि ते जलाशीच निगडीत ती संपूर्ण गोष्टी आहे. तो समुद्राचे किनारे असो किंवा आपला नद्याचे किनारे असो किंवा काही आपली सिटीजला सिटी ऑफ लेक्स पण म्हटलं जातं. जसं आपला उदयपूर आहे किंवा इतर आपला हैदराबाद असायची एक वेळी आपली सिटी ऑफ लेक्स.
तर आपल्या शहरामध्ये आता तुमच्या सर्व श्रोतांना मला सांगायची गरज नाही, मी या शहरामध्ये नवीन आहे, 1 वर्षापासून श्रोते सगळे इकडेच आहे. पण आपल्या शहराला एक बाजूला मुळा मोठा आहे, मध्ये वाहणारी आपली पवना नदी आहे आणि आपलं ईस्टला वाहणारी आपली इंद्रायणी नदी आहे. आणि फक्त या नद्यांचा मुद्दा नुसतं नदी म्हणून नाही, जसं आपल्या देशामध्ये जसं तुम्ही पण म्हटलं, आपलं ट्रेडिशन, आपलं कल्चर, आपलं रिलिजनशी जोडून ही सगळी नदी आहे. विशेषतः आपला पवना आणि इंद्रायणी, तर आपल्या इंद्रायणीमध्ये महाराष्ट्राचे सर्वात 2 उच्च आपले जे श्रद्धास्थान आहे, देहू किंवा आळंदी दोन्ही, बरोबर, ते आपला इंद्रायणीवर आहे. आपलं मौर्य गोसावी प्राचीन मंदिर जे आपला पवनावर आहे. अगदी. तर याचा टोटल ओव्हरऑल जर आपण विचार केला तर आपला पाण्याची उपलब्धता जी आहे त्याला लक्षात घेऊन आपल्या परिसरामध्ये नागरीकरणाचा खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. औद्योगिकरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि औद्योगिकरण एक प्रकारे मी म्हणणार आहे इट्स अ डबल एज स्वॉर्ड. तुम्ही तसं म्हटलं तर आपला शहराचा विकास औद्योगिकरणावर अवलंबून आहे. बरोबर. 1940-50 पासूनच इथे इंडस्ट्रीज आहे, ज्यावेळी शहर सुद्धा नव्हतं, जेव्हा गाव होते. आणि आता बरेच आपले इंडस्ट्रीज याच्यामध्ये वाढले. पण जसं मी म्हटलं, इंडस्ट्रियलायझेशनच्या सोबतच फक्त पिंपरी चिंचवडमध्ये नव्हे, जिथे जिथे आपला इंडस्ट्रियलायझेशन वाढत चाललंय, तो आपला US असो, युरोप असो, आता इंडिया असो, चायना असो, प्रत्येक ठिकाणी त्याचे आपल्याला परिणाम आणि दुष्परिणाम बघायला भेटतात. अगदी. आता याच्या सोबतच आपला जर याला आपण जोड नागरीकरणाशी सुद्धा दिली तर आपला रेसिडेन्शियल आहे. औद्योगिकरणामुळे आपला औद्योगिकचा सांडपाणी असतो, औद्योगिकचा घनकचरा असतो, प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर असतो आणि शहरातील जागेची किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आपली वाढ झाली आहे, त्याच्यामुळे आपलं नदी व नाल्याचे बाजूने काही प्रमाणात अतिक्रमण सुद्धा होतोय आणि आपण त्याच्यामध्ये ऍक्शन घेतो, PCMC म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणून. पण आपला नद्यांचा स्ट्रेच पण खूप वास्ट आहे, एरिया पण खूप वास्ट आहे आणि त्याच्यामध्ये जे ग्रोईंग अर्बनायझेशन आहे त्याच्यामुळे प्रत्येक माणसाला वाटतंय की मॅक्सिमम लँडचं युटिलायझेशन झालं पाहिजे आणि त्याच्यामध्येच नद्यांचे शेजारी असणारे जे आपला लँड आहे तो पण त्याच्यामध्येच आपला इन्क्लुडेड आहे. नद्यांचं जे आपलं प्रदूषण वाढलं आहे त्याच्यामध्ये आता असं मी 100% म्हणणार आहे की नाव देअर इज अ चेंज इन दी ओव्हरऑल माइंडसेट. काही वर्षापासून आता नागरिकांना सुद्धा, पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशनला सुद्धा, शासनाच्या तर्फे सुद्धा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असो किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असो, आता जेव्हापासून आपला क्लीन गंगा मिशन सुरुवात झाली आहे, त्याच्यानंतर नमामी चंद्रभागाची आपली सुरुवात झालेली आहे, आपला पंढरपूरचे आणि त्याच्याशी निगडीत सगळे जे आपली नदी आहे, विशेषतः आपला इंद्रायणी नदी नमामी चंद्रभागामध्ये प्रामुख्याने इन्क्लुडेड आहे. तर देर इज अ रिन्यूड फोकस, देर इज अ रिन्यूड पुश अँड एनर्जी विथ रिगार्ड्स टू आपल्याला नद्याच्या संदर्भातला आता बिझनेस ॲज युजल चालणार नाही. आणि तो खऱ्या अर्थाने आपला बिझनेस ॲज युजल चालणार नाही, तसा आपला एक जे संपूर्ण एक डिसिजन आहे तो आपला शहरा म्हणून आणि शहराचे नागरिक म्हणून, आम्हाला अधिकारी म्हणून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाला म्हणून, त्याच्यासोबत सर लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला घ्यावा लागणार आहे की आता याचे पुढे बिझनेस ॲज युजल न चालता त्याच्यामध्ये, आणि जसं तुम्ही म्हटलं याचा एक आयाम नाही आहे, याचे म्हणजे मल्टिपल डिमेन्शनल आयाम आहे. राईट फ्रॉम पीपल्स पार्टिसिपेशन, राईट फ्रॉम इंडस्ट्रीज पार्टिसिपेशन, म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आणि नद्याचा तुम्ही विचार केला, नुसतं नदी अशी नाही की उगम आपल्यापासून आहे आणि आपल्याकडेच त्याचा एंड होतोय. तुम्ही बघितला तर तिन्ही नद्यांचा आपला उगम वेस्टर्न घाट्समध्ये आहे. वेस्टर्न घाट्समधून सुरू झाल्यानंतर ते आपल्या रुरल एरियामध्ये वाहतात, जे की आपला ग्रामपंचायत PMRDचा एरिया असतो, काही प्रमाणात MIDC एरियामध्ये वाहतात, काही प्रमाणात आपल्या शहरामध्ये वाहतात, आपल्यानंतर पुणे शहरामध्ये वाहतात, त्याच्यानंतर उजनीला किंवा सोलापूरचे कडे जाणारी आपली नदी आहे. तर आपले सगळेच शहर असो गाव असो आपण एक प्रमाणे जुळलेले आहोत. आणि याच्यामध्ये जे काही आपला आता एक इन्क्रीज, मी जसं म्हटलं, रिन्यूड फोकस आहे ॲट ऑल लेवल्स. दॅट रिन्यूड फोकस इज एक्झिस्टिंग, पण 100% त्याच्यामध्ये अजून आपल्याला काम करायची गरज लागणारच आहे. अगदी. जसं तुम्ही आता म्हणालात की हे जे प्रदूषण होत आहे ते कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रयत्न करते आहे, सातत्याने कार्यरत आहे. तर त्यापैकी काही योजना किंवा काही आपले नियम आपण सर्व नागरिकांना सांगाल तर ते अतिशय उत्तम ठरतील या प्लॅटफॉर्मवर. आपला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे एफर्ट्सचा जर आपण विचार केला तर जसं मी सुरुवातीला म्हटलं की एफर्ट्सला मल्टी डायमेन्शनल असणं खूप गरजेचं आहे. आपला नदीमध्ये कोणतं पाणी जातोय, आपण जर याचा विचार केला तर एकतर पावसामुळे पडलेलं पाणी, जे की आपला कॅचमेंट एरियामधून जातोय. कॅचमेंट एरियामधून जाताना तो पाणी त्याच्यासोबत काही धूळ असेल, माती असेल, त्याच्यासोबतच
रोडवर पडलेला कचरा असेल, प्लास्टिक असेल, तो सुद्धा घेऊन जाणारच आहे. तो आपले नाल्यामधून, स्टॉर्म वॉटर ड्रेनमधून होऊन शेवटी नदीला भेटतो. बरोबर. दुसरा एक याच्यामध्ये प्रामुख्याने जे घटक आहे तो आपला ड्रेनेजचा घटक आहे, सिवरेज. जे आपण पाण्याचा पुरवठा या शहरामध्ये करतोय, जवळपास तुम्ही जर विचार केला तर 520 MLD पाण्याचा आपण शहरामध्ये रफली ओव्हरऑल आपण पुरवठा करतोय. जेव्हापासून आपला चिखलीची सुरुवात झाली आहे तेव्हापासून त्याच्यामध्ये अजून वाढ झाली आहे. एक रफ आपला असा पॅरामीटर असतो की हे जे आपण पाण्याचा पुरवठा करतो त्याचा जवळपास 80% आपला सिवरेजमध्ये कन्वर्ट होतो. इतर काही इव्हॅपोरेशन झाला, काही वॉटर लॉसेस झाले वगैरे वगैरे. त्याचा जर आपण विचार केला तर आज रोजी आपले जे टोटल सिवरेज कलेक्शन जवळपास 312 MLDचं आहे. आपल्याकडे जे STPची व्यवस्था आहे ती याच्यापेक्षा थोडा जास्त आहे. पण आता पुढे जाताना आम्हाला मल्टिपल डिमेन्शन्समध्ये काम करावं लागणार आहे. ड्रेनेजचा विचार केला किंवा त्याच्या आधी जर मी सांगितलं, मी जे पहिला घटक सांगितला होता रेनफॉलच्या कॅचमेंटचा वॉटर. रेनफॉल कॅचमेंटचं वॉटर सोबत प्लास्टिक घेऊन जाऊ नये म्हणून सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून GVP नसणे, लोकांनी कचरा जे आहे ते आमची घंटा गाडीला देणे. जरी आपली घंटा गाडीमध्ये फ्रिक्वेन्सीमध्ये थोडा वर खाली झाला, आणि तो पण आम्ही आता सेट करायचा प्रयत्न करतोय की गाडी जर 7 वाजता पोहोचायची असेल तर 7 वाजताच पोहोचली पाहिजे किंवा 7:30 वाजता, थोडा वर खाली, पण 7ची गाडी 11ला पोहोचू नये. पण तरी पण माझं तुमचे सर्व श्रोतांना, शहराच्या सर्व शहरवासियांना माझं आव्हान राहणार आहे की याच्यामध्ये आम्हाला मदत करून जे आमच्या घंटा गाडी आहे त्याला तुम्ही देण्याचा काहीतरी तुमच्या वतीने सुद्धा प्रयत्न करावा. पण जर आपण रोडवर असंच टाकला, जे की आपल्या शहरामध्ये सुद्धा अजून लोकांची मनस्थिती असतात, जरी आपण सगळे गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट ज्याला GVP म्हणतो त्यांना आपण कन्वर्ट करायचा प्रयत्न केलाय, ट्रान्सफॉर्म करायचा प्रयत्न केलाय, त्या ठिकाणी काही पब्लिक स्पेसेस क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय. पण जर आपण तो थांबवू शकलो नाही तर हा सगळा जे आपला आहे कचरा तो वाहून शेवटी कुठे जातोय, नदीला जातोय. म्हणून तो एक आपला पहिला इम्पॉर्टंट घटक झाला. दुसरा, जर तुम्ही ड्रेनेजचा याचा विचार केला तर आपलं पॉप्युलेशन ज्याप्रमाणे झपाट्याने वाढतंय, आपले सगळे मागचे प्रोजेक्शन आपले शहराने, आणि तुम्ही चांगलंच म्हणणार आहे की शहर डेव्हलपिंग आहे, लोकांची पसंती आहे, ते सगळे पॉप्युलेशनचे आपले टार्गेट सरपास झालेले. आजची आपली जर पॉप्युलेशन बघितलं तर जवळपास आपण म्हणजे रफ एस्टिमेट्स आहे, बिकॉज सेन्ससच्या अजून फिगर्स यायचं आहे, रफली वी से 26 to 27 लाख पॉप्युलेशन किंवा कदाचित त्याच्यापेक्षा थोडा जास्तच असणार आहे. आता याचा सगळा विचार करता, पुढचा 10, 12, 15 वर्षाचा विचार करता, आता आम्ही ड्रेनेज आणि STP त्याची कपॅसिटी इम्प्रूव्हमेंट कसं करायची त्याचा आता आपण विचार सुरुवात केलेली आहे. ज्याच्यामध्ये आता प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं झालं, मी जे सुरुवातीलाच म्हटलं की ऑलमोस्ट अबाउट जे करंट आपला ट्रीटमेंट कपॅसिटी आहे, त्या करंट ट्रीटमेंट कपॅसिटी ऑलमोस्ट अबाउट 350 MLD आहे. त्याच्यामध्ये आता आपण जवळपास 120 ते 130 MLDचा वाढ करतोय. विशेषतः असा एरियाजमध्ये जे आपले ग्रोईंग नवीन एरियाज आहे, समजा आता चिखलीचा एरिया आहे, काय पिंपळी निलखचा एरिया आहे, भोपकेलमध्ये सुरुवातीपासून एक आपला असा मुद्दा होता की भोपकेलमध्ये आपल्याकडे STP असलं पाहिजे, ताथवडेमध्ये आपण STP घेतोय, भाटनगरमध्ये ऑगमेंटेशन करतोय, किवडेमध्ये आता आपण नवीन एक STP घेतोय, आणि या प्रमाणात चारोळीमध्ये, दापोडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण काही प्रमाणात ऑगमेंटेशन आणि काही प्रमाणात आपण नवीन STP घेतोय. याच्या मागचा जे आमचा हेतू आहे तो एवढाच आहे की आता पुढे जाताना आपल्याला सिटी प्रिपेअर्ड असली पाहिजे. असं व्हायला नको की 5-10 वर्षाच्या नंतर आपला STP जनरेशन तर X अमाऊंट आहे, पण आपला ट्रीटमेंट फॅसिलिटी फक्त 0.5x किंवा 0.6x आहे. म्हणून आज पण आपण सेल्फ सफिशियंट आहोत सुदैवाने PCMC ॲज अ शहर म्हणून. बरेच काही शहर असतात ज्याच्यामध्ये ट्रीटमेंट कपॅसिटी खूप कमी असतो, पण आपल्याकडे ड्रेनेज ट्रीटमेंट कपॅसिटी बऱ्यापैकी आहे. पण आता याचे पुढे सुद्धा जसं मी सांगितलं, तो केशवनगर असो, भोसरी असो, भोपकेल असो, चिखली असो, वालेकरवाडी असो, या प्रत्येक ठिकाणी आपण आता STPsचा क्रिएशन सुरुवात केलं. एक जे महत्वपूर्ण आपण जे एक पाऊल उचललं आहे तो आपला इंटरसेप्टर ड्रेन आहे. आता इंटरसेप्टर ड्रेन काय तुमच्या श्रोतांना सर्वांना सांगणं गरजेचं आहे. तुम्ही ड्रेनेजचा जर विचार केला तर एकतर आम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आता बदल काय केली होती की घरापासून, तुमच्या घरातून ड्रेनेज बाहेर पडला आपल्या ड्रेनेज नेटवर्कने, आणि जेव्हापर्यंत तो आपला ड्रेनेज नेटवर्क वरून STP वरून नदीला जात आहे, असा संपूर्ण सांभाळणारा आपण एकच आता विभागची जबाबदारी केलेली आहे. जेणेकरून STP सांभाळणारा विभाग, ड्रेनेज सांभाळणारा विभाग, नदीमध्ये पाणीला सांभाळणारा विभाग आपला एकच असला पाहिजे, तो आपला एन्व्हायरमेंट विभाग आहे. ते करताना आता याचे पुढे जे आपण इंटरसेप्टर ड्रेन कशासाठी करतोय, इंटरसेप्टर ड्रेन आपण याच्यासाठी करतोय की जे आपले सगळे नाले आहेत जे नदीला जाऊन भेटतात, त्या नाल्यामध्ये
प्रयत्न आपण असाच करतो की त्याच्यामध्ये ड्रेनेज नसला पाहिजे. व्हॉट इज द आयडियल सिच्युएशन? आयडियल सिच्युएशन इज की नाल्यामध्ये नुसतं मी जे म्हटलं रेनफॉलचं कॅचमेंट वॉटर असलं पाहिजे. पण जर काही त्याच्यामध्ये काही प्रमाणात सिवरेजचं कनेक्शन इलिगली करण्यात आला आणि ते आपण त्याला थांबत असतो, पण लोकांच्या सुद्धा याच्यामध्ये सहभागची गरज लागणार आहे. तसा जर झाला की नद्यामध्ये डायरेक्टली तो पाणी जाऊ नये, तो पाणी इंटरसेप्टर ड्रेनने आपण त्याला कॅच करणार, ट्रॅप करणार, म्हणजे नाल्याचं पाणी आपल्या इंटरसेप्टर ड्रेनमध्ये जाणार, ती ड्रेन आपल्या एसटीपी मध्ये जाणार, एसटीपी मध्ये ट्रीट होणार आणि त्याच्या नंतरच तो नद्यामध्ये जाणार आहे. आता हे जे जर तुम्ही विचार केला तर पवनामध्ये जवळपास 33 किलोमीटरची आपण इंटरसेप्टर ड्रेन टाकलाय. याचं काम आपला 2018-19 पासून सुरुवात झाली होती. इंद्रायणीमध्ये नाही म्हटलं जवळपास 13 ते 14 किलोमीटरचा आपण इंटरसेप्टर ड्रेन राईट फ्रॉम आपला देहू बॉर्डर आणि खाली आपला चारोली पर्यंत आपला संपूर्ण स्ट्रेच याच्यामध्ये कव्हर केला. पवनाच्या दोन्ही आपण बाजू कव्हर केली. आणि याच्या मागचा हेतू एवढाच आहे की जे काही असं अनट्रीटेड वेस्ट जर समजा नाल्यामध्ये गेला तर तो डायरेक्टली नदीमध्ये जाऊ नये. आपलं हे काम आता पूर्ण आहे. सप्टेंबरमध्ये आपण इंटरसेप्टर ड्रेनची सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर नाल्याच्या तरी सगळा पाणी आपला नदीमध्ये जाणार नाही आणि दॅट इज वन व्हेरी व्हेरी क्रिटिकल कॉम्पोनंट. याचे व्यतिरिक्त सुद्धा आता पवनामध्ये 8 नाले आणि इंद्रायणीमध्ये पण जवळपास 7 ते 8 नाल्यामध्ये आपण मेकॅनिकल स्क्रीनर्स बसवलाय. आता मेकॅनिकल स्क्रीनर म्हणजे काय? मी जे सुरुवातीला म्हटलं होतं की पावसाचं पाणी किंवा अदरवाईज जे सोबत घेऊन सॉलिड वेस्ट घेऊन येतोय, प्लास्टिक असो इतर कचरा असो, त्याला आपल्याला नदीला भेटण्याआधी ट्रॅप करणं गरजेचं आहे, जेणेकरून जरी तो नाल्यामध्ये आले असेल तरी तो नदीमध्ये किमान जाऊ नये किंवा आमचे इंटरसेप्टर ड्रेनला उद्या चोकअप करू नये किंवा आमचे एसटीपी पर्यंत जाऊ नये. तर तो सुद्धा मला थांबवणं खूप गरजेचं होतं. म्हणून आपण आता मेकॅनिकल स्क्रीनर्स लावले, जेणेकरून पाणी तर पास होणार पण जे सॉलिड वेस्ट आहे तो तिकडे थांबणार आणि आपण त्याला बाजूला करणार आहे. आणि तो एक खूप महत्वपूर्ण पाऊल आपण याच्यामध्ये उचललं होतं, ज्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट थांबवण्यासाठी जसं लिक्विड वेस्टला मी काय म्हटलं इंटरसेप्टर ड्रेन, सॉलिड वेस्टला आपला स्क्रीनर्स, मेकॅनिकल स्क्रीनर्स, असं वेगवेगळे प्रकारचे आपण स्टेप्स घेतोय. याच्यामध्ये एक जस्ट एक एक्झाम्पल जर तुम्हाला सांगितलं की आपला सीएमई मध्ये आज रोजी आम्ही 45 MLDचा आपला एसटीपीची प्लॅनिंग करतोय आणि त्याच्यामध्ये आपला डिफेन्स वरून खूप फॉलोअप घ्यावा लागला, बिकॉज आता आपण त्यांचा लँड घेतो आणि तो खरं धन्यवाद आहे डिफेन्सला, सीएमईला की त्यांनी आम्हाला जवळपास आता 8 ते 10 एकर जागा त्यांनी आम्हाला दिलेली आणि खूप लवकर आम्ही तो सीएमईचा हे पण लावणार आहे. पण याचे व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला मल्टिपल फ्रंट्सवर काम करावं लागणार आहे. जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल कुदलवाडीमध्ये, आणि बरेच लोक मला प्रश्न विचारतात की तुम्ही रन ऑफ द नाला एसटीपी का केलेला आहे. पण कुदलवाडीमध्ये ज्या प्रमाणाचा आज रोजी त्या ठिकाणी बिझनेसेस किंवा काही स्मॉल इंडस्ट्रीज आहे, तो पाणी आपला डायरेक्टली नदीला जाऊ नये, म्हणजे आपला असा होऊ नये की इंडस्ट्रियल एफ्लुएंट भेटून नदीला जात आहे, म्हणून आपण नालेवरच एसटीपी केलं 3 MLD आणि तो काळाची गरज आहे. इज दॅट द आयडियल सिच्युएशन? नो, दॅट इज नॉट द आयडियल सिच्युएशन. पण आयडियल सिच्युएशन नाही म्हणून प्रॅक्टिकल सोल्युशन काढायचं नाही, तसा पण काही मुद्दा नसतो. म्हणून आपण तो प्रॅक्टिकल सिच्युएशन आता सोल्युशन काढलं. मध्ये आपण एक नवीन टेक्नॉलॉजी वापरली होती जे आपल्या नमामी गंगे अप्रूव्ह पण केलेली आहे. आपले NRCDचे डायरेक्टर सुद्धा आता रिसेंटली इकडे आले होते, त्यांनी पण त्या टेक्नॉलॉजी बघितली आणि त्यांनी पण तो अप्रिशिएट केला. सँडविकचा जे आपला नाला आहे ज्याच्यामध्ये नेहमी आपल्याला थोडा पोल्युशनचा याच्यामध्ये काही संशय सस्पेशन असतो, त्याच्यामध्ये नालेवर अगेन रन ऑफ द नाला प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये नालेवरच आपण असे एक फॅसिलिटी क्रिएट केली की नाल्याचं पाणी पुढे नदीला भेटण्याआधीच त्याला आपल्याला स्वच्छ करूनच तो जायला पाहिजे. तर असं मल्टिपल आपण फ्रंटवर काम करतोय. नालेवरचे काही प्रोजेक्ट, नालेवरचा काही राहिला असेल, काही त्याच्यामध्ये कमतरता राहिली असेल तर तो इंटरसेप्टर ड्रेनमध्ये जाणे, इंटरसेप्टर ड्रेनमधून आपल्या एसटीपी मधून जाणे, एसटीपी मधून आपला नदीमध्ये जाणे. तर असा आपला हा संपूर्ण जे टप्पा आपण घेतलाय. आणि याच्यामध्ये जे तुम्ही प्रश्न विचारलाय ते तुम्ही आपण काय उपाययोजना करतोय तो पण विचारला, आणि नदी सुधारचे संदर्भातला जे तुमचा एक प्रश्नाचा जे दुसरा एक आपला आयाम होता, नदी उगम ते संगम, असा विचार आपला असावा 100%. तर याच्यामध्ये करताना मी जे सुरुवातीलाच म्हटलं की डेफिनेटली तुमचं म्हणणं अगदी 100% खरं आहे की हे जे आपली नदी आहे ते उगम ते संगम असा प्रकारे याचं मॅनेजमेंट करायला हवं.
याच्यामध्ये काही वेळ लागू शकत आहे बिकॉज त्याच्यामध्ये मल्टिपल एजन्सीज इन्व्हॉल्ड आहे. पण जसं मी म्हटलं तर रिन्यूड फोकस आहे. फॉर एक्झाम्पल नमामी चंद्रभागामध्ये मान्य डिव्हिजनल कमिशनर सरांचे अध्यक्षताखाली एक आपली संपूर्ण समिती आहे जे की नेहमी याला मॉनिटर करत राहतो की PCMC काय करताय, PMRD काय करताय, ग्रामपंचायत काय करताय. असाच प्रमाणे पवना आणि मुळाचं काम करताना सुद्धा आपल्याला आता आम्ही PMRDच्या सोबत खूप क्लोजली याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालोय. याच्या व्यतिरिक्त आता रिसेंटली MIDCच्या सोबत खूप क्लोजली इन्व्हॉल्व्ह झालोय बिकॉज आपल्याकडे अजून MIDC एरियामध्ये CETPची कमतरता आहे. रिसेंटली आपले शहराचे मान्य खासदार बारणे साहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. उदय सामंत साहेब आमच्याकडे PCMC मध्ये आले. त्यावेळी असा निर्णय घेण्यात आला की MIDC, PMRDA, PCMC आणि ग्रामीण भागामध्ये काही ग्रामपंचायत असा मिळून आपण एक एकत्रित सर्वेक्षण करून जे आपली CETP मध्ये कमतरता आहे त्याला आपण प्लग इन करण्याची प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये काही ड्रेनेज नेटवर्कची सुद्धा गरज असणार आहे. नवीन ड्रेनेज नेटवर्क टाकावं लागणार आहे, नवीन CETP बनावे लागणार आहे आणि ती सगळी टेक्नॉलॉजी काय असली पाहिजे, आपला इंडस्ट्रियल एफ्लुएंट काय आहे त्याचा सर्वांचा विचार करून, त्याच्या सर्वांची स्टडी करून टेक्नॉलॉजी कोणती वापरायची तेथपर्यंत आपण याच्यामध्ये काम करतोय. तो माय होल पॉइंट इज दॅट उगम टू संगम 100% काम करायचंय. त्याची आता आपण सुरुवात पण करतोय. वेगवेगळी एजन्सीज एकमेकांशी कॉर्डिनेट करतोय. आम्ही PMRDशी करतोय, PMRD आमच्याशी करतोय, आम्ही PMCची करतोय, PMC आमच्याशी करतोय. तो दॅट कॉर्डिनेशन इज देअर. उगम टू संगम नाही केला तर खऱ्या अर्थाने आपण वी विल नॉट बी एबल टू डू फुल जस्टिस. बिलकुल. पण याचा अर्थ असा पण नाही की आम्ही थांबलं पाहिजे. आपण आपले स्ट्रेचची सुद्धा जर आपला म्हणजे काळजी घेतली तेवढा तरी आपण करणार आहे. पण याच्यासोबतच आमचे आधीचा स्टेज, आमचे नंतरचा स्टेज त्याच्या संदर्भातलं सुद्धा आपण आता कॉर्डिनेशन करतोय. जे तुम्ही नदी सुधारचं जे विचारलं, नदी सुधार प्रकल्पामध्ये सुद्धा आपल्या शहरामध्ये सुद्धा वेगवेगळे मतांतर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आहे. पण लोक एक गोष्टी विसरून जातात की 2018-19 पासून जे मी आता इंटरसेप्टेड ड्रेनचं तुम्हाला एवढं मोठ्या प्रमाणात जे आपण 45 किलोमीटरचा इंटरसेप्टेड ड्रेन टाकलाय तो आपला नदी सुधार प्रकल्पाचा एक खूप महत्वपूर्ण अंग आहे. जेव्हा आपण नदी सुधार प्रकल्प म्हणतो म्हणजे काय नेमका काय, नुसतं आपलं प्रॉमेनाड क्रिएट करायचं काय, नुसता आपला काही पब्लिक स्पेसेस क्रिएट करायचा, सुशोभीकरण करायचं, अजिबात नाही. त्याचा पहिला टप्पा म्हणजे नद्याला क्लीन करणे, नद्याला आपला प्रदूषण मुक्त करणे. आणि तोच टप्पा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा 2018 पासूनचा घेतलाय, जेणेकरून नाल्यामधून जाणारा पाणी नदीला भेटणार नाही, नदीला प्रदूषित करणार नाही. पण याचे आता पुढचे पण टप्पे आहे. पुढचा टप्पा तुमचा फ्लड प्रोटेक्शनचा आहे. नेहमी आपला पवना फ्लडेड होतात, काही प्रमाणात आपलं पाणी आपल्या शहरामध्ये शिरतात, आपले जे नदीचे शेजार जे ठिकाण आहे. तर नदी सुधार प्रकल्पमध्ये आपण काही प्रमाणात एम्बँकमेंट करून, म्हणजे असं नाही की टोटल एम्बँकमेंट करतो, पण काही प्रमाणात एम्बँकमेंट करून फ्लड प्रोटेक्शनचा सुद्धा आयाम आपण याच्यामध्ये प्रामुख्याने ठेवलेला आहे. त्याच्या नंतरचा पुढचा टप्पा काय, फ्लड प्रोटेक्शनचे तुमचे एकदा एम्बँकमेंट क्रिएट झाले की आपल्याला काही पब्लिक स्पेसेस क्रिएट होतात. पब्लिक स्पेसेस क्रिएट झाले की लोकांना त्या ठिकाणी फिरायला, जॉगिंग करायला, जायला, मुलांना खेळायला, आजी आजोबाच्या सोबत संध्याकाळी नुसतं जस्ट फिरायला जायला, त्याच्यामध्ये काही पब्लिक स्पेसेस क्रिएट करणे, काही प्रॉमेनाड क्रिएट करणे, काही गार्डन्स क्रिएट करणे, काही नदीच्या किनाऱ्याला असे स्पेसेस क्रिएट करणे की लोक येऊन ॲज अ फॅमिली म्हणून तिकडे टाइम स्पेंड करू शकतात आणि ओव्हरऑल शहराच्या एस्थेटिक्समध्ये याच्यामध्ये आपली वाढ होणार. आता याच्यामध्ये एक मुद्दा आहे, तो आता ॲड्रेस करायला हरकत नाही, थोडासा वेगळा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये आपले बरेच लोकांची अशी शंका आहे की भरपूर झाड याच्यामध्ये त्यांची कत्तल होणार आहे किंवा झाडला कापला जाणार आहे. तर तो पण मी क्लॅरिफाय करतो की आपण जेवढे ट्रान्सप्लांट करू शकणार आहे तेवढे सगळे झाड आपण ट्रान्सप्लांट करणार आहे. एखादा काही आपला प्रोजेक्ट घेताना काही प्रमाणात आपल्याला काही वेळा ट्री कटिंग करावं लागतोय. तो तुमचा हायवे असो, डॅम असो, कोणताच प्रोजेक्ट असो, आपली जबाबदारी काय असली पाहिजे की जरी मी एक झाड कापत असो तर त्याचे कॉम्पेन्सेशनमध्ये मला 5, 10, 15 झाड लावले पाहिजे आणि तेवढी आम्ही काळजी घेणार आहोत. आणि याच्यामध्ये आपला जे नदी सुधारचा जे प्रकल्प आहे, नेहमी याला लोक इतर शहरामध्ये झालेले त्यांचा विदाऊट टेकिंग नेम त्याच्याशी पण कम्पॅरिझन करतात. पण आय मस्ट से दॅट अ प्रोजेक्ट विच हॅपन्स फॉर द फर्स्ट टाइम इन एनी सिटी ऑर इन द कंट्री, काही वेळा त्याच्यामध्ये त्रुटी असतात आणि तो आपल्याला मान्य करायला हरकत नाही. पण आता आपल्याकडे पुणेच्याकडे डेफिनेटली इतर जे प्रोजेक्ट झाले त्यातून आपण धडा घेऊन, त्यातून आपण लेसन्स घेऊन आपला जे नदी सुधार प्रकल्पाचा जे आता
संपूर्ण हे जे प्रोजेक्ट तयार केलंय. जसं मी म्हटलं, क्लिनिंग म्हणजे 18 पासून सुरुवात झाली. बरोबर. जरी ऍक्च्युअल आपण काम आता सुरुवात करतोय, क्लिनिंगचे पण आधीपासूनच सुरुवात करतोय. आणि आता याचे पुढे सुद्धा नुसता कॉन्क्रीट सेक्शन बनवायचा अजिबात याच्यामध्ये मुद्दा नाही. बराच सेक्शन आपण नॅचरल ठेवतोय, नॅचरल पिचिंग करतोय, नॅचरल ग्रास लावतोय, प्लांटेशन काही पट्टीने आपण वाढतोय. म्हणजे जे आज रोजी एक्सप्लांटेशन आहे तर त्याला आपण काही पट्टीने त्याच्यामध्ये वाढ करतो. आणि सगळं आपला एक्झॉटिक ट्रीज नसून नेटिव्ह स्पीशीज आपण वापरलाय, नेटिव्ह ग्रासची स्पीशीज वापरलाय. तो देअरफॉर दिस होल प्रोजेक्ट दॅट वी आर टेकिंग, आता आपण पहिला टप्पा मुळा नदीपासून सुरुवात करतोय. पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कोलॅबोरेशन मध्ये आम्ही आमचे बँकच्या करतोय, ते त्यांचे बँकच्या करतोय. त्याच्यानंतर पाठोपाठ आणि त्याच्यामध्ये आता एन्व्हायरमेंट क्लिअरन्स लवकर आपल्याला भेटणार आहे. तो एकदा झाला की त्याचा ऍक्च्युअल काम सुद्धा सुरुवात होणार आहे. आणि याच्यासाठी आपण म्युन्सिपल बॉन्ड सुद्धा काढलं. आपलं महानगरपालिका महाराष्ट्रामधली सेकंड म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे ज्यांनी आता रिसेंटली आम्ही 200 कोटीचा म्युन्सिपल बॉन्ड काढला, विच वॉज ओव्हर सबस्क्राईब बाय 1.58 टाइम्स. बिकॉज हे सगळे प्रकल्प करताना फायनान्स बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. वेअर विड द म्युन्सिपल फायनान्स कम फ्रॉम? महानगरपालिकाच्या फंडचं अरेंजमेंट कुठून करणार? तर नुसतं आपलं कदाचित आपलं बजेटमधून न करता बाहेरचे आपलं ऑल्टरनेट फायनान्सिंग सुद्धा याच्यामध्ये शोधावे लागतील. याच्या नंतर पाठोपाठ आपण पवनाच्या, इंद्रायणीच्या सुद्धा आता डीपीआर आमचं रेडी आहे. त्याच्या पण एन्व्हायरमेंट क्लिअरन्स भेटल्यानंतर आपण त्यांचे पण स्ट्रेच वाईज कदाचित आपण त्याची सुरुवात करणार आहोत. पण 100% हे सगळे आपलं STPचा, ड्रेनेजचा सगळा हे आपला प्रकल्प राबवल्यानंतर पुढचे कमिंग 3 to 4 to 5 years डेफिनेटली आपला नद्यांच्या संपूर्ण जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये 100% सुधार होणार आहे. एक शेवटचा एक सांगतो, ड्रेनेजचे संदर्भातला आम्ही एक आता रिसेंटली एक डिसिजन घेतला की संपूर्ण शहराचा ड्रेनेजचा ओव्हरऑल सर्वे करण्याची गरज आहे. बिकॉज बऱ्याच आपले ड्रेनेजचे चेंबर असो, ड्रेनेजची लाईन्स असो, ते जेव्हा आपले नगर परिषद होती तेव्हापासूनचे आहे. म्हणजे त्यांची विंटेज जर बघितला तुम्ही 70s 80s तेव्हाची विंटेज आहे. काही ठिकाणी कदाचित काही चेंबर्सची दुरुस्ती करण्याची गरज आहे, काही ठिकाणी ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करण्याची गरज आहे. तर आपण आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून, रोबोट्स आणि इतर हे वापरून आपल्या संपूर्ण ड्रेनेज लाईनला आपण मॅप करून घेतोय. त्या ड्रेनेज लाईनची आपण हेल्थ चा एक प्रकारे चेक करतोय. आणि याचे पुढे जाऊन आपला ड्रेनेज लाईनची हेल्थचा मुद्दा असो किंवा STPsची हेल्थचा मुद्दा असो, STPs मध्ये ऑगमेंटेशनची गरज असेल, टेक्नॉलॉजीला बदल करण्याची गरज असेल, त्यांची एफिशियन्सी असेल, तो सगळा आपण कोऑर्डिनेट करून एक ओव्हरऑल शहराच्या साठीचा आपण असा प्लॅन असा रेडी करतोय, जेणेकरून पुढचे येणारे 10 ते 15-20 वर्षामध्ये जे कदाचित चूक आधी झाली आहे त्यांच्यावरून आपण काही धडा घेऊन, लेसन घेऊन पुढे तरी किमान ती चूक आपण रिपीट होणार नाही. सर, सामान्य नागरिक किंवा प्रशासनाच्या बाहेर असलेले लोक जनरली सहज असं बोलून जातात की इतकी नदी खराब झाली आहे तर प्रशासन काय करतंय. मला वाटतं तुम्ही त्याचं सविस्तर उत्तर तुमच्या या सगळ्या विवेचनामध्ये दिलेलं आहे. तुम्ही म्हणालात उत्तर लांबलं, पण मला असं सर्व आपल्या नागरिकांना सांगायचं आहे, याचा विचार तुम्ही करा की इतके सगळे प्रयत्न आपल्या नदी प्रकल्प जो आहे तो यशस्वी करण्यासाठी होत आहेत, नदी स्वच्छ ठेवण्यासाठी होत आहेत प्रशासनाच्या पातळीवर. आता आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायची गरज आहे की आपण काय करतोय. आता जसं सरांनी सांगितलं की त्यांना अगदी छोट्या छोट्या नाल्यांपासून सुरुवात करावी लागते की तिथून प्लॅस्टिक पुढे जाणार नाही, वेगळा जो घनकचरा आहे तो पुढे जाणार नाही. यासाठी मला वाटतं सर की लोकसहभाग याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आपली पॉप्युलेशन नुसतीच वाढून चालणार नाही, ती पॉप्युलेशन बौद्धिकरित्या जी आहे ती नदीशी निष्ठ असेल, एकनिष्ठ असेल तर मला वाटतं तुमचंसुद्धा काम, तुमच्यावर येणारा हा भारसुद्धा कमी होऊ शकेल. तर मला तुम्हाला अशी विनंती करायची की तुम्हीच आता सर्वच आपल्या नागरिकांना त्यांचा सहभाग कसा असायला हवा याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. त्याशिवाय तुम्हाला सुद्धा मदत होणार नाही. आणि एक सजग नागरिक म्हणून मला वाटतं प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की आपण प्रशासनाला अगदीच समर्पक अशी साथ द्यावी, जेणेकरून आपल्या सगळ्या नद्या ह्या सुजलाम दिसतील. माधुरी, 100% आहे. तुम्ही गोष्टी म्हटला, आम्ही कितीच प्रयत्न केले आणि तो फक्त नद्याच्या संदर्भातला नाही, आपलं प्रत्येक प्रशासन मधले शासनाचे कोणतेच एफर्ट मध्ये जेव्हापर्यंत लोकसहभाग, जनसहभाग किंवा जसा माननीय पंतप्रधान महोदय प्रत्येक याच्या गोष्टी संदर्भातला म्हणतात, जन आंदोलन ज्याला म्हणतो, जेव्हापर्यंत आपण त्या स्टेजपर्यंत पोहोचत नाही, खऱ्या अर्थाने आपले स्टेप्सला फोर्स मल्टिप्लायर म्हणून इतर लोकांचा सहभाग होणार नाही. म्हणून लोकांचा लोकसहभाग फोर्स मल्टिप्लायर म्हणून आम्हाला
भेटला पाहिजे. त्याच्यामध्ये काही आम्हाला सुद्धा स्टेप्स घ्यायची गरज आहे. लोकांना अजून जास्त इन्व्हॉल्व्ह करण्याची गरज आहे. आजचा तुमचा हा सेशन सुद्धा कदाचित त्याच अगदीच, एक अगदीच. एफर्टशी निगडीत आहे, त्याच एक एफर्टची दिशेने आहे. पण डेफिनेटली लोकसहभागातून वारंवार आपण अधूनमधून नदीकाठची स्वच्छता घेत असतो. ते पण उपक्रम आपण राबवतो. कदाचित आपल्याला अजून त्याच्यामध्ये भर घालण्याची गरज आहे. बिलकुल. पण जसं तुम्ही आता म्हटलं, बरेच आपली ऑर्गनायझेशन सुद्धा आहे. जलदिंडी सारखी ऑर्गनायझेशन आहे, जे नुसतं आपल्या शहराचं नाही, जसं तुम्ही म्हटलं आपला उगम पासून ते संगम पर्यंतचा आपला संपूर्ण प्रवास. आणि तर रिसेंटली मी त्यांच्या सोबत सुद्धा व्हिजिट केलेला. आपला काही ग्रामीण मधले काही भाग पण व्हिजिट केले. त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे, आपल्याकडची काय परिस्थिती आहे. तर असाच आपली वेगवेगळी ऑर्गनायझेशन त्यांना सोबत आणून, त्यांना जोडून, आता तुमच्याच स्वतःचा कॉलेज आहे PCOC, आपला जलदिंडी, आणि आमच्या सोबत आता आम्ही पण आता एक विचार करतोय की त्यांना अजून जास्त चांगल्या रीतीने स्टुडंट्सला कसा इन्व्हॉल्व्ह करायचा. ऑलरेडी दे आर इन्व्हॉल्ड इन कलेक्शन ऑफ सॅम्पल्स अँड अदर थिंग्स. पण अजून त्याच्यामध्ये 100% भर घालण्याची गरज आहे. मागच्या वर्षी तुम्हाला आठवत असेल रिव्हर सायक्लोथॉन म्हणून आपण एक केला होता, आणि बरेच ऑर्गनायझेशनला सोबत जोडून एक केलेला, आणि यावर्षी सुद्धा आपण त्याची प्लॅनिंग करतोय. आणि खरं आपल्या शहराच्या लोकांचं कौतुक केलं पाहिजे की आपली एक हाकवर ते रिव्हर सायक्लोथॉनसाठी जवळपास 22,000 लोक सायकल घेऊन सकाळी 5:30 वाजता बिलकुल आपल्याकडे या मेसेजला साथ देण्यासाठी आले. पण तो एक इव्हेंट झाला. असा आपला वेगवेगळे प्रकारे आपल्याला इव्हेंट, वेगवेगळे प्रकारे प्रत्येक सणाला, फॉर एक्झाम्पल आता पुढे महाराष्ट्राचा कदाचित सर्वात मोठा सण जे आपला गणपती बाप्पाचा जे सण आहे तो आता येणार आहे, आणि त्याच्यामध्ये नागरिकांचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. आपण बरेच वर्षापासून नागरिकांना विनंती करत आलो आहे की आपले मार्फत जे आपण देवाला एवढा मान देऊन, त्यांना एवढा सन्मान देऊन, आपली एवढी श्रद्धा भावना देऊन ज्या देवाला आपण आपले घरी वेलकम करतो, त्याच्यानंतर त्यांचा वेलकम केल्यानंतर त्यांचा विसर्जन केला जातोय आपल्या आपल्या परीने 4 दिवस किंवा 11 दिवस किंवा जे काही प्रमाणे 3 दिवस किंवा 5 दिवस 11 दिवस जे काही आपल्या परीने आहे. पण तो करताना आपण शेवटी जे विसर्जन करतोय त्याचा परिणाम आपल्या नदीवर, त्याचा परिणाम आपल्या प्रदूषणवर, त्याचा परिणाम आपलं पाण्यावर, जे कलर्स वापरले जाते. आता मी तसं दिल्लीचं आहे, पण महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून आलोय, विशेषतः जेव्हापासून मी सिंधुदुर्गमध्ये पोस्टेड झालो तेव्हापासून आपण गणपती माझ्या घरी सुद्धा आम्ही बसवतो. पण तेव्हापासूनच मी शाडू मातीचं नुसतं ब्राऊन गणपती घेतो. म्हणजे त्याचं कारण काय की एक तर शाडूची माती आहे, दुसरा त्याच्यामध्ये काही कलर्स नाही. बिकॉज जरी आपण शाडूची माती घेतली पण त्याच्यामध्ये कलर्स वापरले, शेवटी तो कलर विघटन होऊन आपल्या पाण्यामध्ये जाणार आहे. कोणताच कलर आपण कितीच सेफ म्हटला, कुठेतरी तो एक केमिकल आहे. म्हणून नुसतं शाडूची मातीचा नाही, शाडूची माती विदाऊट कलरचा जर आपण एक असा प्रण, असा निश्चय आपण एक शहर म्हणून घेऊ शकलो तर मला वाटते आपल्या शहराच्या लोकांचा खूप मोठा सहभाग, आणि आता पण लाभत आहे, असं नाही लाभत नाही, खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सहभाग लाभत आहे. आपण याच्यामध्ये काही नदी घाटवर आपण विसर्जनसाठी हौद सुद्धा उभारतोय, मूर्ती दानचा आपण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात संस्कार प्रतिष्ठान, इतर आपली ऑर्गनायझेशन त्यांचे सोबत घेतोय. ठिकठिकाणी आपण निर्माल्याचे कलश सुद्धा ठेवतोय, माती व नैसर्गिक रंगाची मूर्ती वापरण्याबाबत जनजागृती सुद्धा करतोय. पण त्याच्यामध्ये लोकांचा अजून सहभागाची गरज आहे. आतापर्यंत खूप चांगला सहभाग लाभला, पण आपल्याला ॲज अ शहर म्हणून निर्णय घ्यावा लागेल की आपल्या शहरामध्ये कोणताच POPची मूर्तीचा जे आपला विसर्जन आहे त्याला कसं थांबवता येईल, त्याला कमीत कमी कसा करता येईल, जेणेकरून आपली नदीमध्ये तो प्रदूषण होणार नाही. आणि याच्या व्यतिरिक्त आपण शाळाला इन्व्हॉल्व्ह करणे, कॉलेजला इन्व्हॉल्व्ह करणे, चित्रकला स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, परिसंवाद आहे. आता व्हेरी सून आपली मनपाची शाळामध्ये आपण एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटीचा कोर्स इंट्रोड्यूस करतोय, ज्याच्यामध्ये नुसतं नदी प्रदूषण नाही, आपला एअर पोल्युशन असो, आपलं नॉईज पोल्युशन असो, वेगवेगळे प्रकारचे जे आपले पोल्युशन आहे, नॉट जस्ट पोल्युशन, हे तर थोडा नेगेटिव्ह गोष्टी झाली, पण चांगली गोष्टी म्हणजे बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, कोणती ट्रीज आपली वेस्टर्न इकॉलॉजी मधली आहे, कोणती ट्रीज आपली बाहेरची इकॉलॉजी मधली आहे, फ्लोरा अँड फॉनाची संदर्भातली माहिती, ही सगळी माहिती आपण आता शाळामध्ये द्यायचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून सुरुवातीपासूनच त्या मुलांना एक काळजी असली पाहिजे, आत्मीयता असली पाहिजे, आपुलकी असली पाहिजे की मला माझा पर्यावरणशी, मला माझी नद्यांशी जोडून कसा मला जीवन जगता येईल. बिकॉज प्रत्येक माणसाचे पर्यंत पोहोचणं खूप अवघड गोष्ट, सांगणं खूपच सोपं आहे, पण त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि त्यांच्यामध्ये एक अशी फिलिंग जनरेट करणे, निर्माण करणे
तो खूप महत्वपूर्ण आहे. बरोबर. आणि मी एक शेवटचं वाक्य फक्त एवढंच म्हणणार आहे, जे तुम्ही एक बोलताना मध्ये बोलले होते, आणि तो मला पण खूप असं वाटतंय की आपली जे संपूर्ण एक सोसायटी म्हणून जे एक वाटचाल आता सुरू झाली आहे टुवर्ड्स अ कन्झ्युमरिस्ट सोसायटी, टुवर्ड्स अ वेस्टर्न आयडिओलॉजी, ज्याच्यामध्ये मोर इज लेस, जेवढा जास्त माझ्याकडे आहे तो तेवढा कमी आहे. खरंय, खरंय. तर आपली जे संस्कृती जी होती ती आपली लेस इज मोरची संस्कृती होती, वाव. ज्याच्यामध्ये आपल्याकडे आता तुम्ही एक साधा सोपा एक्झाम्पल घ्या. आपण वेस्ट मॅनेजमेंट म्हणतो. वेस्ट मॅनेजमेंट पुढचा टप्पा आहे, जे आपण RRRचे प्रिन्सिपल म्हणतो, ज्याच्यामध्ये रिड्यूस, रिसायकल, रियूज जे आहे. पहिला टप्पा रिड्यूसचा आहे. बरोबर. पण आपण किती लोक रिड्यूसची आपण हे करतोय. मार्केटमध्ये जाताना आपल्याला एक कापडची पिशवी घेऊन जाणं खूप सोपं आहे, अगदीच. पण आपण जातात आणि आपण प्लास्टिकची पिशवी घेतो. त्याच्यामध्ये आमचं पण रोल आहे, आम्हाला पण तो थांबणं गरजेचं आहे. शासनाचे त्याच्यामध्ये रूल्स आहे, मार्केटमध्ये धडक कारवाई आम्ही घेत राहतो. पण त्याच्यामध्ये जेव्हापर्यंत लोकांचा सहभाग भेटत नाही तेव्हापर्यंत ते प्रॉब्लेमॅटिकच राहणार आहे. सिम्पलची गोष्ट आहे. आपला आजी, मला पण आता आठवते, माझी आई पण करायची, आता त्यांनी पण थोडं हळूहळू कदाचित थोडं कमी केलंय. पण आधी आपला जुनी शर्ट्स किंवा जीन्स असायची, त्याच्यातून आपण कुशन कव्हर बनवायचो किंवा आपण त्यातून आपले बॅग्स बनवायचो. आता हळूहळू आपल्याला वाटतं बाहेर जायचं, 50 रुपयामध्ये, 5 रुपयामध्ये, 10 रुपयामध्ये विकत घेऊन घ्यायचं. पण आता आय थिंक एक वेळ आली आहे की आपल्याला सर्वांनाच रिड्यूस कसा करता येईल आपली, आणि याच्यामध्ये आपण सर्वच कारणीभूत, इन्क्लुडिंग मी ऑल्सो. नाव आय एम सेइंग अ लॉट ऑफ थिंग्स, पण कदाचित मला पण अजून अनुकरण त्याची करण्याची गरज आहे. पण आपल्याला सर्वांना एक विचार मंथन सुरू होण्याची गरज आहे. आणि ही संपूर्ण जे गोष्टी आहे ना, पाण्याचा वापर, पाण्याचा अपव्यय, म्हणजे मला गरज आहे 100 लिटर पण मी वापरतोय 200-300 लिटर जस्ट बिकॉज इट इज अवेलेबल, आणि कदाचित तो चीप आहे. पण याचा अर्थ असा नाही की मला एवढं मोठ्या प्रमाणात वापरायची गरज. मी त्याला रिड्यूस करू शकतोय, मी माझी नीडला, आणि माझी नीडला रिड्यूस करून ओव्हरऑल आपल्या एन्व्हायरमेंटवर कसा इफेक्ट होणार नाही, तो मला वाटते काळाची गरज झाली आहे. आणि त्याच्यामध्ये वेस्टर्न कन्झ्युमरिस्ट आयडिओलॉजी ना करता आपलं जे आपली आयडिओलॉजी होती, जे आपली देशाची जी संस्कृती 1000 वर्षापासूनची आहे, त्याच्यावर थोडासा जर आपण फोकस केला तर आय थिंक डेफिनेटली मी स्वतः असो किंवा आपले शहराचे शहरवासी असो, आपल्या सर्वांना ओव्हरऑल एक शहरला मोस्ट ग्रीन, मोस्ट क्लीन, मोस्ट लिव्हेबल सिटी बनवायला, जे आम्ही एक PCMCने एक मानस आमचा घेतलाय, ध्येय घेतलाय 2030 पर्यंतचा, 100% त्याच्यामध्ये आम्हाला पण मदत होणार आहे आणि लोकांना सुद्धा एक क्लीनेस्ट अँड मोस्ट ग्रीन सिटी भेटणार आहे. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही अगदीच सविस्तर पद्धतीने ह्या सगळ्याचं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. श्रोते हो, सरकारकडून योजना राबवल्या जातील, इव्हेंट्स ऑर्गनाईज केले जातील, वेगवेगळे नियम तुम्हाला सांगितले जातील, पण हे तेवढ्याच वेळेपुरते न पाळता आपला प्रत्येक दिवस हा पर्यावरणाशी एकनिष्ठ आपण जर जगलो तर मला वाटतं तो जो फरक आपल्याला अपेक्षित आहे ना, जी खळाळती नदी दिसणं अपेक्षित आहे, ती लवकरात लवकर दिसू शकेल आणि आपण अतिशय उत्तम असा नैसर्गिक स्रोत आपल्या पुढच्या पिढीला सुपूर्द करू शकू. जसं सरांनी आता सांगितलं की एक कापडी पिशवी कॅरी करायची आहे आपल्याला, गणपती बाप्पाची मूर्ती नैसर्गिक रीतीनेच स्थापन करायची आहे, तिचं विसर्जन नैसर्गिक पद्धतीनेच करायचं आहे. ह्या अतिशय सहज साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या खूप मोठा प्रभाव पर्यावरणावर पाडणार आहेत. ह्या आपल्या एक एक छोट्या छोट्या स्टेप्सने आपण प्रशासनाला खूप मोठी मदत करणार आहोत. ही आपण अत्यंत लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आपण प्रश्न विचारताना जितक्या सहजतेने विचारतो तितक्याच सहजतेने जर आपण ह्या कृती केल्या तर मला वाटतं प्रशासन आपल्याला धन्यवाद म्हणेल, नाही का सर? बिलकुल, येस, ॲब्सोल्युटली. आजचा हा विषय नदी संवर्धनाचा अशा नोटवर मला थांबवावासा वाटतोय की सर, आम्ही सर्वच पिंपरी चिंचवडचे नागरिक आमच्या वागणुकीतून प्रशासनाला नक्की मदत करू. तुम्ही आज ज्या सगळ्या सूचना केलेल्या आहेत, जे मार्गदर्शन केलं आहे, ते पूर्णपणे 100% फॉलो करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आणि इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओकडून सुद्धा मी असं आश्वासन देते की रेडिओच्या माध्यमातून वेळोवेळी ही जनजागृती करण्यासाठी आम्ही कायम तत्पर राहू. PCET तुमच्याशी जोडलं गेलेलंच आहे, त्यामुळे आमची सगळी मुलंसुद्धा या प्रकल्पामध्ये अतिशय सक्रिय सहभाग यापुढे नोंदवतीलच. आणि आपण सर्वजण मिळून ह्या नदीला, आपल्या शहराच्या हवेला, आपल्या शहराच्या मातीला कायम समृद्ध असंच ठेवू.
PCIT इन्फिनिटी 90.4 FM या स्टुडिओमध्ये आपल्या सर्व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी माननीय शेखर सिंग सर, पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त, आज उपस्थित आहेत आणि त्यांचे मनापासून मी आभार मानते पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टकडून, इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओकडून. सर, खूप खूप धन्यवाद. आज वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि आम्हा सगळ्यांशी मनमोकळा संवाद साधलात त्याबद्दल थँक्यू. नमस्कार. नमस्कार. PCT Infinity PCT Infinity PCT Infinity PCT Infinity PCIT इन्फिनिटी 90.4 FM, reflecting you.